अरे आवाज दो, अरे आवाज दो। ज्या पद्धतीनं या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काय प्रथा गेल्या 15 वर्षापासून पाहावयास मिळते ती हुकमी दृष्टिकोनातून चालत आहे। मी गेली 30 वर्ष सामाजिक चळवळीत राहिलो। आता ही घोषणा देताना कुठंतरी आवाज दबल्यासारखं वाटतं। मान्य आहे, इथं बसलेली जी काय मंडळी आहेत, कुणी 60ची आहे, कुणी 70ची आहे, कुणी 80ची आहे, पण संपूर्ण देश गर्कामध्ये घालण्याचं कटकारस्थान होते। आणि हे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम मध्ये आहे। त्यातून त्यात काही तरुण अशी आहेत जे काय घडतंय, जे काय दिसतंय त्याला कुठंतरी वाचा फोडून कुठं काहीतरी आंदोलन होत असतील त्या आंदोलनात सामील होऊन हे आंदोलनाला बळ देण्याचं काम करतात। त्या युवकांचं खरंच टाळ्या वाजून स्वागत केलं। मित्र, गेले अनेक वर्ष 2014च्या नंतर या देशामध्ये जे काय प्रणाली घडली, म्हणजे जे काय घडत आहे ते तुमच्या आमच्या समक्ष आहे। सामाजिक चळवळी आंदोलन जीवी हे नाव देऊन संपुष्टात आणलं, संपवण्यात आलं। हा हलकटपणा 14 पासून सुरू झाला। त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट आणून वेगवेगळ्या चळवळी आणि राजकीय पक्ष सुद्धा फोडून त्याचा सत्यानाश करण्याचं कटकारस्थान ह्या भाजप आणि संघाच्या लोकांनी केलं। मग चळवळ कशी चालवायची? चळवळीला याचा कोण फोडणारा एक माणूस निघाला तुमच्यातला, आमच्यातला, मराठवाड्याचा युवक दिपके। त्याने ही चळवळ चालवली आणि दिल्ली गाठली। दिल्ली गाठल्यानंतर वांचूक नावाचा सर्वसाधारण माणूस, चळवळीतला माणूस, ज्याला देशाने भूषवलं, आंतरराष्ट्रीय पद्धतीवर तिथं काम केलं, ते आंतरराष्ट्रीय पद्धती ह्याच्यावरती घुसवण्यात आलं। अशा माणसाला सुद्धा जेलमध्ये टाकण्याचं पाप या सरकारने केलंय। आता कुठेतरी वाचा फुटावी म्हणून त्या दिल्लीत बसले आम्हाला उपोषणाला, पण दलिंदर म्हणलं काही हरकत नाही। याने वांचूक यांना काल कशा पद्धतीने उचललं ते तुम्ही पाहिले। परवापासून जे काही दिल्लीमध्ये घडतंय आंदोलनाचे, अरे कॅमेरा घेऊन पत्रकार व्हिडिओ काढले तर त्यांचे व्हिडिओ संबंधित प्रशासन काढून वरी खाली पाठवते। आता वरी पाठवू दे किंवा खाली पाठवू दे, काही हलकेबारी होणार नाही, परंतु एक दिवस असा निघेल, कारण ते राहत इंदौरीचा एक शेर आहे, लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, यहाँ हमारा मकान थोडी है। या अशा पद्धतीनं काम चाललंय। आणि जे काय बघ्याची भूमिका घेत आहेत त्यांना सुद्धा मला सांगायचंय की हे आग लागलेली आहे, जंगल पेटलेलं आहे। तुम्ही जर या भ्रमात राहत असाल की माझं घर, माझी नोकरी, माझा प्रपंच सरळ चालणार आहे, पण हे अजिबात चालणार नाही। यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला धुडकान लावण्याचं कटकारस्थान केलं, या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं कटकारस्थान केलं। त्यामुळे माझं म्हणणं एकच आहे, संघटित व्हायला पाहिजे। आणि लातूर, मला वाटतं की जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये हे कुठं आंदोलन सुरू झालेले नाही, कोणी बोलायला तयार नाही, कोणी वाचा फोडायला नाही। काल एक मायमाऊली आहे ताई, धाराशिव उस्मानाबादला बुरखा घालून, नकाब लावून एकटी उपोषणाला बसली। आज हजारोच्या संख्येने तिथं लोक उपस्थित होते। हे धाडस करण्याचं युग आहे आणि हे धाडस झालंच पाहिजे। तुम्ही धाडस जर केलं नाहीत, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मानगुटीवर बसणारच आहे। यांना लोकशाही नको आहे, यांना कुठेतरी काहीतरी आणून हुकुमशाही पद्धतीनं, हिटलरशाही पद्धतीनं हे देश चालवायचं आहे। एक वर्ण व्यवस्थेला पैसेवाल्या व्यापाऱ्यांच्या हातात
ताब्यात हे देश द्यायचा. या पद्धतीची जी रचना यांची चालू आहे ती कुठेतरी थांबवण्यासाठी तुमचा आमचा हात मजबूत असला पाहिजे तरच ही चळवळ चालणार आहे. समसापुरीला विनंती आमच्या, हे पडदे काढून जरी टाकले तर चालतंय, कारण हे सरकार नाही, हे आंदोलन आहे. पडदे लावून आंदोलन दडपण्याचं काम हे सरकार करू शकते, आंदोलनकारी करू शकत नाही. त्यासाठी माझी विनंती आहे की हे पडदे काढून टाका. पडद्याआड चालणारी ही यंत्रणा त्यांची असू शकते. राहू दे ना, इडली डोसापा उत्तप्पा हे बसून खातायत, त्यांनाही हे कळलं पाहिजे. हा डोसा आता 30 रुपयाचा नाही, येणाऱ्या काळात 300 रुपयाचा होणार. हे पाणीपुरी तुमची 30 रुपयाची आहे, 300 रुपयाची होणार आहे. तुम्ही छम्मा छम्मा एवढं फिरायला लागले, कोंबलायला लागले, सगळं उलाले, पण येणाऱ्या काळात हवा घ्यायला, पाणीपुरी खायला, इडली सांबर डोसा खायला याला सुद्धा टॅक्स बसणार आहे. आणि खरं तर हे आंदोलन युवकांचं आहे. युवकांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन हातात घेतलं पाहिजे. मी खरंच सलाम करतो या सगळ्या वडीलधारी माणसांना. हे चळवळ हे चालवतात, हे चळवळ तुम्ही हातात घेतली पाहिजे, तुम्ही चालवली पाहिजे. येणाऱ्या काळात ह्या शासनाला तुम्हीच विचारलं पाहिजे, तरच तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. नाहीतर येणाऱ्या काळात तुमच्या भविष्यासाठी लढणारा कोणी येणार नाही. यासाठी माझी विनंती आहे, ज्या पद्धतीनं वागचूक साहेबांना उचलून आतमध्ये टाकलं त्या पद्धतीनं हे काम तुमच्यावरही होऊ शकतं. आता पाहिलं, लावा लाईव्ह टीव्ही, लाठीचार्ज चालू, उचलून टाकतायत, पत्रकारांना उचलून टाकतायत, चळवळीतल्या लोकांना उचलून टाकतायत, राजकीय मंडळींना उचलून टाकतायत, एकमेकांचं समर्थन देणाऱ्या लोकांना उचलून टाकतायत. याचा अर्थ नेमका काय? यांना लोकशाही नको, यांना दंडशाही हवी, दंडमशाही हवी. यासाठीच हे त्याला विरोध करण्यासाठी, त्याला बिमोड करण्यासाठी तुम्ही आम्ही आंदोलन चालवलं पाहिजे आणि आपली व्यथा इथं मांडावी आणि शासनाला जा विचारा. बोलतो, थांबतो.